याळापूर पॅटर्ना आणि जनकल्याण न्यूज चॅनलच्या वतीनं आपलं स्वागत आहे. तुमचं काय नाव? आदित्य महेंद्र रणदिवे. बरं, तुमचा जे आता शाळेचा जे प्रवास झाला, कसा प्रवास झाला तुमचा? तर तसं माझं गाव हे फुणशिरस, पण मी राहायला लहानपणापासून मामाकडेच होतो. तर मामांनी माझा सर्व म्हणजे सांभाळ वगैरे केला. तर मी पहिल्यांदा चौथीत नाही दुसरीत डान्स केला तो म्हणजे हे विठ्ठल नामाची शाळा भरली. तर तो डान्स केल्यानंतर एक नाही का पब्लिसिटी भेटते की तू करू शकतो करू शकतो. मग त्यानंतर मी कॉलेजला आलो. कॉलेजला आल्यानंतर मग माझा मित्र जीवन तो मला म्हटला की तुझ्या अंगात कला आहे तर तू ती कला दाखव. मग त्याने मला कलाविष्कार हे नावाचं एक प्लॅटफॉर्म दिला. तर कलाविष्कारमध्ये मी गेलो. तिथं अशी माझी कोणाशी काही ओळख नव्हती. तिथं माझं फक्त मित्र एक जीवन. मग तिथं सरांशी माझी ओळख झाली. मग सरांनी मला डान्स, माईम, एकांकिका या सगळ्या इव्हेंटमध्ये घेतलं. पण डान्स आमचे जे कोरिओग्राफर होते का ना डान्स कोरिओग्राफर राजेंद्र संकपाळजी सर. तर त्या एक मी असं बसलेलो एक आणि मोबाईलवर मेसेज आला की आपल्याला RD परेडला दिल्लीला जायचं आहे. तर अशा प्रकारे आपला डान्स होणार आहेत. तर मी तो मेसेज बघितला. एक जीवनला विचारलं मी तो येतोय का? तर त्याच्या घरच्या काही कारणामुळे तो येऊ शकला नाही. मग मी आदित्य वाघमारेला माझ्या मित्राला कॉन्टॅक्ट केलं की तो येतोय का? तर तो म्हटला ठीक आहे आपण दोघं जाऊ. आम्ही गेलो तिथे. पहिल्यांदा ऑडिशन दिले आम्ही तिथे. ऑडिशन दिल्यावर आमचे 3 डान्स सिलेक्ट केले. कुठला? सासनकाठी, दिंडी आणि लेझिम. हे 3 डान्स सिलेक्ट केले तिथे. मग आम्ही 3 डान्सची ती प्रॅक्टिस केली. मग त्याच्यानंतर आमचा दिल्ली प्रवास ठरला. एक आम्ही इथनं किती तारखेला गेलो होतो बहुतेक 1 तारखेला गेलो होतो इथनं आम्ही म्हणजे दिल्लीसाठी गेलो होतो तिथनं 1 तारखेला. मग तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तिथे उतरलो दिल्लीच्या ह्याच्यावर. तिथनं सामान वगैरे आमचं तिथनं नेलं. तर आम्ही तिथे गेल्या पहिल्यांदा आम्हाला आर्मी म्हणजे नाही का आर्मीचं ते हे असतं कॅम्पस. तर त्या आर्मीच्या कॅम्पसमध्ये गेलो होतो आम्ही. तर आर्मी कॅम्पसमध्ये गेल्या पहिल्यांदा भीती वाटली नाही एकदम एवढी आर्मी आसपासला शेजारी. तर तिथं गेलो. तिथं आम्हाला चेकिंग वगैरे केलं सगळं. मग तिथनं आम्ही गेलो तिथं आमची प्रॅक्टिस चालू झाली टॅब्लोची पण म्हणजे टॅब्लो म्हणजे चित्ररथ आणि डान्सची पण. मग तिथं आशिष शेलार सर आले एक 10-15 दिवसानंतर. मग त्यांना आमच्या 3 डान्सपैकी 1 डान्स सिलेक्ट केला तो म्हणजे सासनकाठी. तर सासनकाठी करताना खूप म्हणजे दम लागायचं तिथलं वातावरण सूट होत नव्हतं. एकदम 3 टेम्परेचरवर असं टेम्परेचर होतं की थंडी म्हणजे खूप अशी भयानक थंडी. तेवढ्या थंडीतनं पण प्रयत्न करून पण आम्ही झंकार नावाची एक स्पर्धा होती तिथं. त्यात आपला महाराष्ट्राचा 3रा नंबर आला होता सासनकाठीचा. 3रा नंबर आला. मग ते झालं त्याच्यानंतर 26 जानेवारीला आपला महाराष्ट्राचा चित्ररथ आत्मनिर्भर भारत गणेश उत्सव अष्टविनायकाचा होता. तर त्यामध्ये प्रॅक्टिस करून आमचा आलता पहिला नंबर. त्याची ही ट्रॉफी त्याचं हे सर्टिफिकेट आपला महाराष्ट्राचा पहिला नंबर आलता त्या ह्याच्यामध्ये. मग ते करताना आमची एक मैत्रीण निशिगंधा टोनपे तर तिचा पाय फ्रॅक्चर झाला होता. हे प्रॅक्टिसच्या दरम्यान म्हणजे खाली फरशी होती त्या फरशीमध्ये तिचा पाय घसरला आणि तिचा गुडघ्याला बरोबर फ्रॅक्चर झालं होतं. तरी पण ती काय म्हटली मी फ्रॅक्चर झालं तरी पण मी ते करणार. तिचा हा जोश बघून आमच्या टीममध्ये नाही का एक प्रोत्साहन आलं होतं की एवढ्या वर्षात कधी महाराष्ट्राचा पहिला नंबर म्हणजे नंबरच आला नव्हता एवढ्या वर्षात. मग ते पण झालं की एक नाही का एक आदित्य वाघमारेची दाढ सुजलेली अक्कल दाढ आली त्याचं एवढं असं सुजलेलं तरी तो पण करत होता तिथं. मग तिथं म्हटलं एवढं सगळं होतं म्हणजे ह्यातनं आपण नंबर काढलाच पाहिजे. हे आम्ही प्रोत्साहन घेऊन तिथं गेलो आणि ते आम्ही करून पण दाखवलं की महाराष्ट्राचा भारतात पहिला नंबर आम्ही आणला टॅब्लोमध्ये. तिथनं माघारी आलो पण कॉलेजमध्ये पण सत्कार झाले वगैरे.